Okay, what is meant by the tachometry? Tachometry is the branch of surveying which is used to determine the horizontal and vertical distances by using the instrument. Okay, आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये काय करायचंय की डिस्टन्स मेजर करायचं, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करायचं बाय युजिंग द इन्स्ट्रुमेंट. ते इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे, कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे डिस्टन्स मेजर करण्यासाठी? टॅकोमीटर आणि लेवलिंग स्टाफ. बरोबर. तर टॅकोमेट्रिक सर्वेइंग ह्या चॅप्टर मध्ये तुम्ही चेनिंग ऑपरेशन अजिबात करणार नाही, कारण की चेनिंग ऑपरेशन कुठं करतो, जर लेवल ग्राउंड असेल, ओके, प्लेन ग्राउंड असेल तर तुम्ही तिथला डिस्टन्स मेजर करण्यासाठी चेन किंवा टेप यूज करू शकता. पण जर ग्राउंड हे अँड्युलेटेड असेल, रफ असेल किंवा डिफिकल्ट असतील किंवा ऑब्स्टॅकल्स असतील तर तुम्ही तिथं टॅकोमेट्रिक सर्वेइंग अडॉप्ट करू शकता. प्लेन ग्राउंडवर किंवा लेवल ग्राउंडवर तुम्ही चेन किंवा टेप यूज करू शकता फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स और व्हर्टिकल डिस्टन्सेस. पण जर ग्राउंड सरफेस हा अनडुलेटेड असेल किंवा रफ असेल किंवा डिफिकल्ट असेल, ऑब्स्टॅकल्स असतील खूप सारे, तर तुम्ही टॅकोमेट्रिक सर्वेइंग अडॉप्ट करणार. ओके, तर आपण नंतर काय बघितलं, इन्स्ट्रुमेंट्स बघितले, टॅकोमीटर अँड लेवलिंग स्टाफ. तर टॅकोमीटर इज नथिंग बट द ट्रान्झिट थिओडलाइट सर आवाज नाही येत. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. ब्लॅक असे दोन आहेत डिफरंट कलरच्या. तर प्रत्येक जी पट्टी आहे ती किती mm चे? 5 mm चे. फक्त लक्षात राहू द्या, हाईट ऑफ लेवलिंग स्टाफ इज 4 मीटर अँड लिस्ट काउंट ऑफ लेवलिंग स्टाफ इज 5 mm. ओके, रीडिंग कशी मेजर करायचे ते आपण अजून एकदा बघूया इथं. नंतर आपण प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री बघितलं. प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री इज बेस्ड ऑन दी प्रॉपर्टीज ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल्स. काय प्रॉपर्टीज ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल्स? की जो काय रेशो आहे तो कुठून ते कुठपर्यंत, बेस पासून ते अपेक्स पर्यंत आपण बघितलं. बेस पासून ते अपेक्स पर्यंत, बेस पासून ते अपेक्स पर्यंत डिस्टन्स डिवायडेड बाय लेंथ ऑफ द बेस. ओके, या बेसची लेंथ. हे काय प्रॉपर्टीज ऑफ द आयसोसेलेस ट्रायंगल्स. ओके, तर रेशो काय, when the ratio of distance of the base from the apex to the length of the base is always constant. ओके, कॉन्स्टंट कोणता तिथे आपण यूज केला, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट f upon i. नंतर आपण प्रिन्सिपल ऑफ स्टॅडिया मेथड बघितली, त्यामध्ये एक डेरिव्हेशन आपण बघितलं. त्या डेरिव्हेशन मधून आपल्याला एक स्टँडर्ड फॉर्म्युला मिळाला फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. कोणता स्टँडर्ड फॉर्म्युला मिळाला? d इक्वल टू, ओके, d इक्वल टू f अपॉन i इंटू s प्लस f प्लस d. d इक्वल टू f अपॉन i इंटू s प्लस f प्लस d. f अपॉन i काय आहे? f अपॉन i काय आहे? Multiplying constant. S is the staff intercept and f plus d Additive constant. ओके. f अपॉन i ची व्हॅल्यू किती असणार आहे? 100. 100 असणार आहे. बरोबर आहे. f प्लस d ची व्हॅल्यू 0 केव्हा असणार? पण Analytic lens असल्यामुळे. अनॅलिटिक लेन्स जर फिक्स असेल टेलिस्कोपला तर तुम्ही f प्लस d म्हणजेच ऍडिटिव्ह कॉन्स्टंट किती घेणार आहे? 0 घेणार आहे. d इज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ओके, तर आपण फॉर्म्युला कसा क्रिएट झाला त्याचा डेरिव्हेशन सुद्धा बघितलं. नंतर आपण ऑब्जेक्ट्स ऑफ टॅकोमेट्री बघितलं. दोन ऑब्जेक्ट कायम लक्षात ठेवायचे टॅकोमेट्री, फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस, फॉर मेजरिंग द व्हर्टिकल डिस्टन्सेस. हे दोन ऑब्जेक्टिव्ह कायम लक्षात ठेवायचे, मेन ऑब्जेक्टिव्ह. नंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले की द व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट 100 असतं. जर टेलिस्कोपला ऍडिटिव्ह लेन्स फिक्स असेल तर ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती घेणार? तर 0 घेणार. नंतर द आयपीस शुड बी अ ग्रेटर मॅग्नेटिक पॉवर दॅन द युजुअल सो दॅट इट इज पॉसिबल टू ऑब्टेन द क्लिअर स्टाफ रीडिंग फ्रॉम द लॉंग डिस्टन्स. ओके, आयपीस थ्रू तुम्ही बघणार आहे ऑब्जेक्ट, बरोबर आहे का नाही? बघितल्यानंतर तुम्हाला त्या स्टाफवरचे रीडिंग हे क्लिअर दिसणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या आयपीसची जी काय ग्लास आहे का नाही, मॅग्निफाईंग पॉवर त्याची काय पाहिजे? जास्त पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्ट जरी कितीही लांब जरी असला तरी तो तुम्हाला क्लिअर दिसला पाहिजे, म्हणजे त्यावरच रीडिंग तरी स्टाफवर.
डिटर्मिनेशन ऑफ टॅकोमेट्री और स्टॅडा कॉन्स्टंट. ओके, आपण फील्ड मेथड बघितली. ओके, फील्ड मेथड नुसार आपण कॉन्स्टंट कसे फाइंड आउट करू शकतो याची प्रोसिजर पण बघितली. कोणते कॉन्स्टंट? मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट, ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. टॅकोमेट्रिक कॉन्स्टंट मध्ये म्हणू द्या किंवा स्टॅडा कॉन्स्टंट म्हणू द्या, लक्षात ठेवायचं एफ अपॉन आय अँड एफ प्लस डी, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट अँड ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. ओके, नंतर आपण त्यावरचे प्रॉब्लेम बघितले. बरोबर, प्रॉब्लेम झाले तुम्हाला वाटतं टॅकोमेट्रिक मेथड मधले. टॅकोमेट्रिक मेथड मध्ये स्टॅडा मेथड मध्ये दोन मेथड आहेत, फिक्स्ड हेअर आणि मुव्हेबल हेअर. आणि नेक्स्ट टँजेन्शियल. त्यामध्ये फिक्स्ड हेअर मेथड मी म्हटलं होतं की तुम्हाला सिलेबस मध्ये आहे आणि त्यामधल्या दोन्ही केसेस आपण कम्प्लीट केले होते लास्ट लेक्चर मध्ये. फिक्स्ड हेअर मेथड बघा, व्हेन द लाईन ऑफ साइट इज अ हॉरिझॉन्टल अँड स्टाफ इज हेल्ड व्हर्टिकल. लाईन ऑफ साइट काय आहे सध्या? हॉरिझॉन्टल आहे, स्टाफ काय आहे? व्हर्टिकल आहे. बरोबर का? व्हेन लाईन ऑफ साइट इज हॉरिझॉन्टल अँड स्टाफ इज हेल्ड व्हर्टिकल असेल तर तुमचा डिस्टन्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला युज करायचा. जर लाईन ऑफ साइट तुम्हाला हॉरिझॉन्टल आहे, लेवलिंग स्टाफ व्हर्टिकल असेल आणि तुम्हाला डिस्टन्स मेजर करायला सांगितलं असेल तर तुम्ही काय करणार? डिस्टन्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला युज करणार. कोणता फॉर्म्युला आहे सांगा? D is equal to F upon I into S plus F plus D. एकदम बरोबर आहे. डी इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस डी. हा फॉर्म्युला केव्हा युज करणार आहे तुम्ही? जेव्हा लाईन ऑफ साइट काय असेल? हॉरिझॉन्टल असेल आणि स्टाफ व्हर्टिकल असेल तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला अडॉप्ट करायचा, घ्यायचा, यूज करायचा फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. नेक्स्ट, सपोज आता मला आरएल ऑफ स्टाफ स्टेशन पी, आरएल ऑफ स्टाफ स्टेशन फाइंड आउट करायचंय. आरएल ऑफ स्टाफ स्टेशन पी फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे का? तर मला काय माहित असणं गरजेचं आहे? काय माहित असणं गरजेचं आहे? एक म्हणजे HI माहित असणं गरजेचं आहे. HI आणि HI फाइंड आउट करायचं असेल तर मला काय माहित पाहिजे? बेंचमार्क माहित पाहिजे आपल्याला. बेंचमार्क किंवा एखाद्या पॉईंटचा बेंचमार्क माहित असणं गरजेचं. तर आरएल ऑफ बेंचमार्क म्हणजे जिथं बेंचमार्क आहे तिथे तुम्ही लेवलिंग स्टाफ ठेवणार. ओके, इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने त्यावरून एक रिडिंग घेणार, ते म्हणजे बॅक साइड रिडिंग असेल. तर HI इक्वल टू आरएल ऑफ बेंचमार्क प्लस BS बॅक साइड रिडिंग. HI इक्वल टू आरएल ऑफ बेंचमार्क प्लस BS हे आपण बेसिक सर्वे मध्ये बघितलंय फॉर्म्युला. HI इक्वल टू आरएल ऑफ बेंचमार्क प्लस BS वी गेट द हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट HI. आता HI मिळाल्यानंतर मला आरएल ऑफ स्टाफ स्टेशन पी काढायचं आहे, म्हणजेच काय करावं लागेल? HI मायनस H करावं लागेल. HI मायनस इथं हा HI चा आरएल मिळाला मला, ह्या पॉईंटचा, ह्याला इथला आरएल मिळाला. HI मायनस H केलं की मला काय मिळते? आरएल ऑफ स्टाफ स्टेशन पी मिळतं. ओके, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, केव्हा हे फॉर्म्युला यूज करणार तुम्ही? हे दोन्ही केव्हा यूज करणार सांगा? डी इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस डी आणि आरएल ऑफ स्टाफ स्टेशन पी इक्वल टू HI मायनस H. हे फॉर्म्युला केव्हा यूज करणार तुम्ही? लाईन ऑफ Line of sight horizontal and staff vertical. एकदम बरोबर. लाईन ऑफ साइट हॉरिझॉन्टल असेल आणि स्टाफ व्हर्टिकल असेल तेव्हा तुम्ही हे दोन फॉर्म्युले यूज करणार. ओके, नेक्स्ट केस नंबर 2. when the line of sight is inclined and the staff is held vertical, here the measured angle may be the angle of elevation and angle of depression. Okay, तर angle of elevation and angle of depression कशाचा भाग झाला? vertical angle. ओके, vertical angle कुठं असतो? vertical angle is in between the horizontal line असतो. जर horizontal line चा अबोचा अँगल असतो तो अँगल ऑफ एलिव्हेशन आणि बिलोचा असतो तो अँगल ऑफ डिप्रेशन. पण आपला प्रश्न असा आहे की लाईन ऑफ साइट इन्क्लाइन केव्हा होईल? जर प्लेन ग्राउंड असेल तर लाईन ऑफ साइट हॉरिझॉन्टल होते. बरोबर आहे का? प्लेन किंवा लेवल ग्राउंड असेल आणि तिथे तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचं असेल तर लाईन ऑफ साइट हॉरिझॉन्टल असेल. बरोबर आहे का? स्टाफ व्हर्टिकल असेल. तुम्ही काय स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करू शकता डिस्टन्स मेजर करण्यासाठी. पण जर स्लोपिंग ग्राउंड असेल किंवा अँड्युलेटेड ग्राउंड असेल अशा प्रकारचं, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा, एक ग्राउंड आहे, असा जर ग्राउंड सरफेस असेल तर सपोज तुमचं इथं लेवलिंग स्टाफ आहे, ऑब्जेक्ट आहे आणि तुम्ही इन्स्ट्रुमेंट इथं फिक्स केलंय आणि तो ऑब्जेक्ट आणि मला या दोन्ही पॉईंट मधलं डिस्टन्स मेजर करायचं. दोन्ही पॉईंट मधलं काय डिस्टन्स मेजर करायचं. मी टी वर इन्स्ट्रुमेंट ठेवलंय, टी वर माझा लेवलिंग स्टाफ आहे. बरोबर आहे का नाही? तर मला जेव्हा मला आता इथल्या दोन्ही पॉईंट मधले डिस्टन्स मेजर करायचं, मला आता ऑब्जेक्टला बायसेक्ट करायचं. ऑब्जेक्टला बायसेक्ट केल्यानंतर माझी लाईन ऑफ साइट काय होणार आहे? लाईन ऑफ साइट काय होणार आहे? लाईन ऑफ साइट काय होणार आहे? Incline. बरोबर आहे का? लाईन ऑफ साइट काय होणार आहे? तुम्ही जेव्हा इन्स्ट्रुमेंट इथं
ठेवताय हॉरिझॉन्टल सरफेसला ठेवताय, आता इथे इन्स्ट्रुमेंट ठेवलं तर टेलिस्कोपची डायरेक्शन इकडे असेल, बरोबर आहे का नाही? इन्स्ट्रुमेंटची हाईट एवढीच आहे ना, इकडे असेल, पण ऑब्जेक्ट तुमचा एवढ्या उंचीवर आहे, हाईटवर आहे. मग जेव्हा तुम्ही त्या ऑब्जेक्टला बायसेक्ट करणार म्हणजे तुमची टेलिस्कोप सुद्धा काय होणार आहे, इन्क्लाइन होणार आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे लाईन ऑफ साईट सुद्धा काय होणार आहे, तुमची इन्क्लाइन होणार. आणि तो स्टाफ किती हेअर मध्ये कट होणार आहे, 3 हेअर मध्ये कट होणार आहे. ओके, मग हे हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ साईट मला जो अँगल आहे तो काय, तुमचा अँगल ऑफ एलिव्हेशन. ह्याच्या बिलोचा असतो तो काय असणार आहे, हॉरिझॉन्टल लाईनच्या बिलोचा अँगल ऑफ डिप्रेशन. तर इथं कन्सिडरिंग द अँगल ऑफ एलिव्हेशन आहे. तर अजून एकदा थोडं सांगतो. कन्सिडरिंग द अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये जर लाईन ऑफ साईट इन्क्लाइन म्हणलं, लेवलिंग स्टाफ व्हर्टिकल म्हटलं की त्यासाठी फॉर्म्युले वेगळे आहेत, आणि ते फॉर्म्युले काय ते आपण हे लास्ट लेक्चर मध्ये बघितलं. तर सपोज हे स्लोपिंग राउंड आहे, टी हे तुमचं इन्स्ट्रुमेंट स्टेशन आहे, पी इज द लेवलिंग स्टाफ, ओके, थीटा इज द अँगल ऑफ एलिव्हेशन, ओके. T1 हा जो आहे तो ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट म्हणा, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. डी इज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स, ABC कॅपिटल ABC, ओके. स्टाफ 3 हेअर मध्ये कट झालाय. नंतर एल इज द इन्क्लाइन डिस्टन्स, एस इज द स्टाफ इंटरसेप्ट, अपर हेअर रिडिंग मायनस लोअर हेअर रिडिंग म्हणजे काय असणार आहे, एस असणार आहे. एच इज द सेंट्रल हेअर रिडिंग, व्ही इज द व्हर्टिकल डिस्टन्स. पण लक्षात काय ठेवायचं माहितीये का तुम्हाला, हे एच कुठून ते कुठपर्यंत आहे, हाईट तुमची सेंट्रल हेअर रिडिंग कुठून ते कुठपर्यंत आहे. तर सेंटर हेअर रिडिंग कुठे आहे बघा, या सेंटर पासून ते ग्राउंड सरफेस पर्यंत काय आहे तुमचं, स्मॉल एच, सेंट्रल हेअर रिडिंग. व्हर्टिकल डिस्टन्स बघा कुठून ते कुठपर्यंत, ऍक्सिस ऑफ इन्स्ट्रुमेंट पासून ते सेंटर हेअर रिडिंग पर्यंत काय आहे तुमचं, व्हर्टिकल डिस्टन्स व्ही आहे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स पाहिजे तर तुम्ही इन्स्ट्रुमेंट स्टेशन आहे तिथून ते स्टाफ स्टेशन मध्ये काय असणार आहे तुमचा, हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी असणार. बोला. सेमला मला 93 होती, सेकंड सेमला 79 पडले. सर नागणे वैष्णवी ओरल घेते नागणे. तोंडी परीक्षा सगळ्या विषयीची कॅमेरा ऑन करून घेते. हा आणि मॅन्युअल प्रॅक्टिकल, अरे सांगा त्यांना कोणीतरी. प्रॅक्टिकल मॅन्युअल. ते तुम्हाला सर मॅडम न घेतले सांगितले मला मॅन्युअल मध्ये त्याची प्रिंट भेटते एवढी. सगळं लेक्चरला बसतोय आपण, काय करतोय, लक्ष. ओके. तर आपल्याला वेन लाईन ऑफ साईट इज इन्क्लाइन, स्टाफ इज हेल्ड व्हर्टिकल असेल तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी चा फॉर्म्युला काय आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी चा फॉर्म्युला काय आहे? F upon I into S cos theta, S cos square theta plus A plus D cos theta. ओके, अजून कोण सांगतंय मुलांमध्ये, कोण सांगतंय? F upon I into S cos square theta plus F plus D cos theta. एकदम बरोबर आहे. D इक्वल टू F अपॉन I into S cos square theta plus F plus D cos theta. ओके. When line of sight is inclined, staff is held vertical असं आलं की हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी चा फॉर्म्युला काय यूज करणार आहे तुम्ही? हॉरिझॉन्टल डिस्टन्स D इक्वल टू F अपॉन I into S cos square theta plus F plus D cos theta हा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार. नंतर वर्टिकल डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असणार आहे? वर्टिकल डिस्टन्स V इक्वल टू F अपॉन I into S sin 2 theta upon 2 plus F plus D sin theta. Vertical distance V equal to F upon I into S sin 2 theta upon 2 plus F plus D
साइन थिटा हा तुमचा काय असणार आहे व्हर्टिकल डिस्टन्सचा फॉर्म्युला असणार आहे. नंतर RL ऑफ स्टाफ स्टेशन P फॉर्म्युला काय RL ऑफ स्टाफ स्टेशन P इक्वल टू RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस प्लस V मायनस H प्लस V मायनस H. मग RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस कसं काढणार RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू RL ऑफ बेंचमार्क प्लस H प्लस V. ओके, हे सगळे फॉर्म्युले केव्हा युज करणार आहे तुम्ही जर लाईन ऑफ कोलिमिशन म्हणजे लाईन ऑफ साइट ही इन्क्लाइंड असेल आणि स्टाफ व्हर्टिकल असेल तेव्हा तुम्ही हे 4 फॉर्म्युले यूज करणार. जर प्रॉब्लेम मध्ये आलं की पण कोणत्या केसमध्ये हे 4 फॉर्म्युले यूज करणार जर अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजेच बघा अँगल ऑफ एलिव्हेशन मधला तुम्हाला सांगितलं अँगल ऑफ एलिव्हेशन मधला जो काही लेवलिंग स्टाफ स्टेशन आहे म्हणजे हे लेवलिंग स्टाफ स्टेशन P. आता स्टाफ स्टेशन P जे आहे ते अँगल ऑफ एलिव्हेशन मधले का अँगल ऑफ डिप्रेशन मधले एलिव्हेशन मधले. समजलं पाहिजे की तुम्हाला ते आता तुम्ही जर बघितलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्सचे फॉर्म्युले सेम आहेत दोन्ही केस. मग ते अँगल ऑफ एलिव्हेशन असू द्या किंवा अँगल ऑफ डिप्रेशन. लक्ष द्या हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्सचे सेम फॉर्म्युले आहेत. चेंज कुठे होणार आहे RL ऑफ स्टाफ स्टेशन मध्ये होणार. RL ऑफ स्टाफ स्टेशन नेमका कुठे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. नेमकं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये RL ऑफ स्टाफ स्टेशन एलिव्हेशन मधला आहे का डिप्रेशन मधला विचारलाय ते समजलं की तुम्हाला प्रॉब्लेम अजिबात अवघड नाही जाणार. RL ऑफ स्टाफ स्टेशन इथला P आहे तो अँगल ऑफ एलिव्हेशन मधला आहे. मग तुम्ही कुठले यूज करणार फॉर्म्युला अँगल ऑफ एलिव्हेशनचे फॉर्म्युला यूज करा. जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये डिप्रेशन मधला असेल तो तर बघा ते एलिव्हेशन मधला दिलाय का डिप्रेशन मध्ये दिलाय तर कळतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँगल देते तुम्हाला व्हर्टिकल अँगल. पॉझिटिव्ह असेल तर तो अँगल ऑफ एलिव्हेशन असणार निगेटिव्ह असेल तर अँगल ऑफ डिप्रेशन असणार. ओके, तर आता इथं जर बघितलं तर मी लेवलिंग स्टाफ जो आहे तो डिप्रेशन मध्ये काय कुठे आहे बरं डिप्रेशन. ओके, अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन कळायला पाहिजे तुम्हाला. आता जर RL जो आहे स्टाफ स्टेशन आहे डिप्रेशन मध्ये मग तुम्ही डिप्रेशनचेच फॉर्म्युले यूज करायचे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स कन्सिडरिंग द अँगल ऑफ डिप्रेशन जरी मी म्हटलं तर फक्त लक्षात काय ठेवायचे 2-3 गोष्टी खूप लक्षात ठेवायच्या. मेन म्हणजे एस म्हणजे काय असणार आहे अप्पर हेअर रिडिंग मायनस लोअर हेअर रिडिंग. एच कुठून ते कुठपर्यंत आहे सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत. सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत आणि सेंटर पासून ते ऍक्सिस ऑफ इन्स्ट्रुमेंट पर्यंत काय आहे बी आहे. ह्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या. बघा सेंटर पासून ते ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट पर्यंत व्ही आहे. एच कुठून ते कुठपर्यंत सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत एच आहे आणि एच काय अपर रिडिंग मायनस लोअर रिडिंग. ह्या गोष्टी एक लक्षात ठेवा. परत चला कन्सिडरिंग द अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्सचा फॉर्म्युला सेम असणार आहे. चेंज कुठे होणार आहे RL ऑफ स्टाफ स्टेशन P मध्ये चेंज होणार आहे. RL ऑफ स्टाफ स्टेशन P इक्वल टू RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस मायनस V मायनस H. पण RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस तुम्हाला फाइंड आउट करावा लागतो म्हणजेच हॉरिझॉन्टल हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट H आहे. RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू RL ऑफ बेंचमार्क प्लस H मायनस V. हे फॉर्म्युला तुम्हाला नाहीच लक्षात आले तरी मी प्रॉब्लेम जेव्हा स्टार्ट होतील आपले ऍक्च्युअली तिथं अजून तुम्ही जास्त समजून घ्यायचा. ओके, काय प्रॉब्लेम नाहीये. थोडस पहिला प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. सगळे काय सुद्धा अवघड नाही सगळं समजून जाईल तुम्हाला. ओके, तर प्रॉब्लेम सगळ्यांना दिसतोय क्लिअर. येस सर. कॅल्क्युलेट आहेत का सगळ्यांकडे येस सर. ओके, मला फक्त आन्सर सांगायचे तुम्ही. बघा प्रॉब्लेम फर्स्ट टॅकोमीटर फिटेड विथ अनालिटिक लेन्स. बघा प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय टॅकोमीटर फिटेड विथ अनालिटिक लेन्स. काय क्लिअर झालं इथं काय क्लिअर झालं F प्लस डी काय असणार आहे 0. ओके F प्लस डी म्हणजेच ऍडिटिव्ह कॉन्स्टंट काय असणार आहे 0 असणार आहे. टॅकोमीटर फिटेड विथ अनालिटिक लेन्स. अनालिटिक लेन्स फिटेड असेल तर टॅकोमीटर ऍडिटिव्ह कॉन्स्टंट किती घेतो आपण 0 घेतो. ऑफ सेटअप ऍट अ स्टेशन A the following readings are obtained on vertically held staff. ओके, इन्स्ट्रुमेंट स्टेशन दिलंय तुम्हाला स्टाफ स्टेशन दिलंय व्हर्टिकल अँगल दिलाय आणि स्टाफ रिडिंग्स दिले. ओके, तर इथं बघा इन्स्ट्रुमेंट कुठे हो ए पॉइंट वर आहे. स्टाफ कुठे आहे एक बेंचमार्क वर आहे आणि एक बी वर आहे बरोबर. तर व्हर्टिकल अँगल जो आहे व्हर्टिकल अँगलचा कॉलम बघा
व्हर्टिकल अँगल काय दिलाय बघा 8 डिग्री आणि -4 डिग्री. हा व्हर्टिकल अँगल 8 डिग्री दिला तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कुठला अँगल असणार आहे हो हा? Angle of elevation. Elevation असणार. कुठला अँगल असणार आहे? अँगल ऑफ एलिव्हेशन असणार आहे. आणि हा निगेटिव्ह दिलाय व्हर्टिकल अँगल. Angle of depression. म्हणजे आपल्याला दोन ऑब्झर्वेशन आहेत. पहिलं ऑब्झर्वेशन कशाचं आहे? अँगल ऑफ एलिव्हेशनचं आहे. ओके, पहिलं ऑब्झर्वेशन कशाचं आहे? अँगल ऑफ एलिव्हेशनचं आहे. दुसरं ऑब्झर्वेशन कशाचं आहे? अँगल ऑफ डिप्रेशन. ऑब्झर्वेशन किती दिलेत आपल्याला इथं? 2. कळालं का? 2 ऑब्झर्वेशन दिलेत. ओके, आणि तुम्हाला इथं स्टाफ रेटिंग सुद्धा दिलेत. बघा नंतर द कॉन्स्टंट एफ अपॉन आय इज 100. म्हणजे तुम्हाला मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट एफ अपॉन आय किती दिलाय? 100 दिलाय. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय? फाइंड द डिस्टन्स AB अँड RL ऑफ स्टाफ स्टेशन B. फाइंड द डिस्टन्स AB अँड RL ऑफ स्टाफ स्टेशन B. स्टाफ स्टेशन B, मला सांगा स्टाफ स्टेशन B जे आहे ते कुठे हो? एलिव्हेशन मध्ये का डिप्रेशन मध्ये? स्टाफ स्टेशन B Depression. कसं समजलं तुम्हाला डिप्रेशन मध्ये? तर पहिलं ऑब्झर्वेशन आहे ते एलिव्हेशनचं आहे. 8 डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह आहे, ते म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशनचं आहे. आणि -4 डिग्री, मायनस जिथं आहे व्हर्टिकल अँगल मायनस म्हटलं की ते काय असणार आहे? अँगल ऑफ डिप्रेशन असणार आहे. ओके, तर सेकंड ऑब्झर्वेशन अँगल ऑफ डिप्रेशनचं आहे. बरोबर आहे का? आणि तुम्हाला डिप्रेशन मधलंच तुम्हाला डिस्टन्स आणि RL ऑफ स्टाफ स्टेशन फाइंड आउट करायला सांगितलं. म्हणजे आता तुम्हाला समजलं की RL ऑफ स्टाफ स्टेशन बी हे डिप्रेशन मध्ये, म्हणजे तुम्ही फॉर्म्युला कुठले यूज करणार ह्याच्यासाठी? डिप्रेशनचे फॉर्म्युले यूज करणार. अँगल ऑफ डिप्रेशनचे फॉर्म्युले आपण बघितलेत. RL ऑफ स्टाफ स्टेशन. ओके, RL ऑफ स्टाफ स्टेशन जर अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये असेल तर त्याचे फॉर्म्युले आपण बघितलेत ऑलरेडी. ओके, हे फॉर्म्युले बघितलेत आपण. ओके, हेच फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचे. ओके, तर बघा ऍज द RL ऑफ बेंचमार्क तुम्हाला किती दिलाय? 100 दिलाय. ओके, एखाद्या पॉईंटचा RL फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला एखाद्या पॉईंटचा RL माहित असणं गरजेचं आहे. RL डायरेक्ट काढू शकत नाही आपण, हे कायम लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला विचारलं कुणी सांग की ह्या पॉईंटचा मला RL काढून द्या, तर त्यांना विचारायचं सर मला कुठल्या तरी एखाद्या पॉईंटचा RL द्या, म्हणजे मी ह्या पॉईंटचा RL फाइंड आउट करू शकतो. किंवा 7-8 पॉईंट दिलेत तुम्हाला, 7-8 पॉईंटचे मला RL फाइंड आउट करून द्या म्हटल्यानंतर तुमचं म्हणणं काय पाहिजे की आम्हाला कुठल्या तरी एका पॉईंटचा RL द्या, म्हणजे आम्ही रिमेनिंग पॉईंटचा RL फाइंड आउट करू शकतो. ओके, तर तुम्हाला इथं RL ऑफ बेंचमार्क दिलाय 100. तर बघा आता फर्स्ट ऑब्झर्वेशन कन्सिडर करू. इन्स्ट्रुमेंट स्टेशन कुठे हो? इन्स्ट्रुमेंट स्टेशन कुठे आहे? A1. नाही. इन्स्ट्रुमेंट स्टेशन पॉईंट कोणता आहे? A. A पॉईंट. A. इन्स्ट्रुमेंट कुठे आहे सध्या? A वर आहे. बरोबर आहे का नाही? इन्स्ट्रुमेंट स्टेशन A पॉईंट आहे. दोन्ही ऑब्झर्वेशन मध्ये बघितलं तर इन्स्ट्रुमेंट कुठे आहे? A स्टेशन वरच आहे. मग काय केलं मी पहिल्यांदा? इन्स्ट्रुमेंट स्टेशन A वर दाखवलं. ओके, मला कळालं की 2 ऑब्झर्वेशन, एक म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन आणि एक म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन. इन्स्ट्रुमेंट तुम्ही सेट केलं. ओके, A पॉईंट वर काय करायचं? लगेच ऍक्सिस ऑफ इन्स्ट्रुमेंट काय करायची? टाकून घ्यायची. ओके, ऍक्सिस ऑफ इन्स्ट्रुमेंट काय घ्यायची? टाकून घ्यायची, ड्रॉ करून घ्यायची रे. ओके, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट ड्रॉ करून घेतलं. इन्स्ट्रुमेंट मी A वर सेट केलं. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट ड्रॉ करून घेतलं. ज्यांच्याकडे पेन असेल वगैरे त्यांनी मायावर सुरुवात केली करायला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही समजण्यासाठी. इन्स्ट्रुमेंट मी A वर सेट केलं. ही डायग्राम फक्त काढता आली पाहिजे. A वर इन्स्ट्रुमेंट सेट केलं. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किंवा ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट मी काय केली? लाईन ड्रॉ केली, रे ड्रॉ केली. नंतर काय केलं मला माहिती आहे, फर्स्ट ऑब्झर्वेशन म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन आहे. मग मी काय केलं? असं एक ग्राउंड सरफेस दिलं. ओके, अशा प्रकारचा ग्राउंड सरफेस मी दिली. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे वर असणार आहे. ह्या लाईनच्या वरचा अँगल कोणता आहे? ह्या लाईनच्या वर हॉरिझॉन्टल लाईनच्या किंवा ऍक्सिस ऑफ इन्स्ट्रुमेंटच्या वरचा अँगल कोणता असतो? Elevation. अँगल ऑफ एलिव्हेशन असतो. आणि ह्याच्या बिलोचा जो असतो म्हणजे हा 8 डिग्री लिहिलंय बघा इथं, आणि इथं 4 डिग्री म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन. ह्या लाईनच्या बिलोचा अँगल कोणता असणार आहे? अँगल ऑफ डिप्रेशन असणार. ओके, तर बघा
तर मी काय केलं, इन्स्ट्रुमेंट ए वर सेट केलं, एक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट काढला, नंतर ग्राउंड सरफेस दाखवला असा अनड्युलेटेड. नंतर सेम डायग्राम असतं सगळ्याला, असंच असते. अनड्युलेटेड एक सरफेस दाखवा, ग्राउंड सरफेस, स्लोपिंग ग्राउंड दाखवा. नंतर आता अँगल ऑफ एलिव्हेशन माझं काय, फर्स्ट ऑब्झर्वेशन, बरोबर. तर काय करायचं, पहिल्यांदा मग इथं एक लेवलिंग स्टाफ दाखवायचा. ओके, लेवलिंग स्टाफ, स्टाफ स्टेशन काय आहे लेवलिंग स्टाफचं अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये? A. ए A. नाही, असं विचारायचं आहे, बेंचमार्क. लेवलिंग स्टाफ कुठे आहे सध्या अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये? त्याला काय म्हणतोय आपण, बेंचमार्क. बेंचमार्क. बेंचमार्क वर अँगल ऑफ एलिव्हेशन आहे हे पहिली केस, पहिलं ऑब्झर्वेशन. तर बेंचमार्क वर काय आहे तुमचा, लेवलिंग स्टाफ उभा आहे, ते तुमचं काय झालं, स्टाफ स्टेशन. ओके, बघा अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये लेवलिंग स्टाफ कुठे आहे, ते स्टाफ स्टेशन कोणतं आहे, बेंचमार्क आहे. त्यामुळे इथं काय करा, बेंचमार्क लिहा. ओके, बेंचमार्क लिहिल्यानंतर अँगल दाखवा. ओके, ह्या हॉरिझॉन्टल लाईनच्या वरचा आणि ह्या अँगल ऑफ लाईन ऑफ कोलिमेशन मधला जो थिटा आहे तो म्हणजेच आपला तुमचा अँगल ऑफ एलिव्हेशन, तो किती आहे, 8 डिग्री. अँगल ऑफ एलिव्हेशन किती दिला इथे, 8 डिग्री. नोट डाऊन करा तिथं, लगेच लिहायचं तिथं. नंतर फर्स्ट रिडिंग मायनस, सॉरी, अप्पर रिडिंग मायनस लोअर रिडिंग काय असतं, एस यस. स्टाफ इंटरसेप्ट यस असतं. ओके, यस टाका आधी, इथे यस लिहिला. ओके, यस लिहिल्यानंतर सेंटर हेअर रिडिंग म्हणजेच मिडल हेअर रिडिंग कुठून ते कुठपर्यंत असतं, इथून ते मिडल हेअर रिडिंग पासून ते कुठपर्यंत असतं, एच. हा, कुठपर्यंत असतं, सांगा फास्ट मध्ये. बेंचमार्क. नाही, असं नाही सांगायचं. सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत काय असणार आहे तुमचं, एच असणार. काय असणार आहे, एच असणार आहे. आणि सेंटर हे रिडिंग पासून ते ऍक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट पर्यंत काय असतं तुमचं, व्हर्टिकल डिस्टन्स व्ही. हे कायम लक्षात ठेवा, ह्याच्याशिवाय काही समजणार नाही. ओके, यस काय आहे तुमचा, स्टाफ इंटरसेप्ट आहे, अपर हेअर रिडिंग मायनस लोअर म्हणजे यस. नंतर एच कुठून ते कुठपर्यंत, सेंटर रिडिंग पासून ते ग्राउंड सरफेस पर्यंत एच. ओके, आणि व्ही कुठून ते कुठपर्यंत, व्हर्टिकल डिस्टन्स व्ही, सेंटर पासून ते ऍक्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट पर्यंत काय असणार आहे, व्ही असणार. मला सांगा हे ऑब्झर्वेशन कितवं आहे, ऑब्झर्वेशन कितवं आहे अँगल ऑफ एलिव्हेशन, फर्स्ट. म्हणून मी काय केलं इथं, S1 H1 V1 केलं. काय केलं, फर्स्ट ऑब्झर्वेशन असल्यामुळे मी S1 H1 आणि V1 केलं. ओके, नंतर आता हॉरिझॉन्टल डिस्टन्स D1 कुठून ते कुठपर्यंत असतं, ते ह्या इन्स्ट्रुमेंट स्टेशन पासून ते स्टाफ स्टेशन पर्यंत काय असणार आहे, डी असतं. पण ऑब्झर्वेशन फर्स्ट असल्यामुळे मी काय केलं इथं, D1 केलं. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का बघा अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये, कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? No, sir. ओके, आता मी तर ऍक्स ऑफ इन्स्ट्रुमेंटची लाईन तर पहिल्यांदाच ड्रॉ केली आहे, बरोबर. मग ह्याच्या बिलोचा अँगल काय असणार आहे, ह्या हॉरिझॉन्टल लाईनच्या बिलोचा अँगल काय असणार आहे, Angle of डिप्रेशन. depression. आपली सेकंड केस काय आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. ओके, हे आपण स्लोपिंग राऊंड आधीच ऑलरेडी आखून घेतलंय. तर अँगल ऑफ डिप्रेशन केस कन्सिडर करायचे. तर इथं काय केलं मी, डिप्रेशन मध्ये एक लेवलिंग स्टाफ उभा केला. ते स्टाफ स्टेशन कोणतं आहे, अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये स्टाफ बी. तर काय करायचं, बी लिहा. बघा इन्स्ट्रुमेंट स्टेशन कोणतं आहे, दोन्ही ऑब्झर्वेशनचं एच आहे, बरोबर. स्टाफ स्टेशन काय आहे, इथला बेंचमार्क आहे, तर इथला कोणता आहे, बी. आलं का इथपर्यंत. नंतर 8 डिग्री कुठला होता, अँगल ऑफ एलिव्हेशन होता. 4 डिग्री कुठला होता, अँगल ऑफ डिप्रेशन मायनस होता, म्हणून इथं खाली घेतला अँगल ऑफ डिप्रेशन 4 डिग्री. ओके, नंतर आता हा जो काय स्टाफ कट होतो तो 3 हेअर मध्ये होते, अप्पर मिडल आणि लोअर. आणि ते हे रिडिंग इथे दिले, ते नंतरची गोष्ट. तर बघा अँगल ऑफ डिप्रेशन, तर बी हा तुमचा काय झाला, लेवलिंग स्टाफ स्टेशन. ओके, तर अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये काय येतो, बी ए म्हणून मी काय केलं, बी. ओके, त्याला बायसेट केलेलं दाखवलं तुम्ही, अशा प्रकारे ड्रॉ करायचं, त्याला बायसेट केलेलं दाखवायचं. आणि तो स्टाफ किती हेअर मध्ये कट होणार आहे, अप्पर मिडल आणि लोअर अशा 3 हेअर मध्ये तो कट होणार आहे. ओके, अप्पर मायनस लोअर काय असणार आहे, यस असणार आहे, यस, बरोबर. नंतर
सेंटर पासून ते बघा मी काय म्हणतो, सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत काय असणार आहे? एच एच असणार आहे. सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत एच लिहून टाका. नंतर सेंटर पासून ते ऍक्सेस ऑफ इन्स्ट्रुमेंट पर्यंत काय असणार आहे? काय असणार आहे? व्ही बी असणार आहे. ऑब्झर्वेशन किती वय हे? सेकंड म्हणून काय करून टाका इथं S2 V2 आणि S2. ओके, S2 V2 आणि H2 असं काय करायचं तुम्हाला? सेकंड ऑब्झर्वेशन S2 V2 आणि H2 करून टाका. एकदम सोपं आहे, कुठल्याच रेफरन्स बुक मध्ये असं नाही. आम्हाला डिग्रीला असताना सरांनी शिकवलं होते. तर हे डी, आता हे डी जे आहे D2, ओके, तर हे स्टाफ स्टेशन पासून ते लेवलिंग स्टाफ पर्यंत काय असणार आहे? D2 असणार आहे. ऑब्झर्वेशन सेकंड आहे म्हणून याला आपण काय केलं? D2 केलं. इथपर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम आहे? ओके, नेक्स्ट बघा आता. फॉर फर्स्ट ऑब्झर्वेशन काय करायचंय? फॉर फर्स्ट ऑब्झर्वेशन लिहा. फॉर फर्स्ट ऑब्झर्वेशन त्यामध्ये गिव्हन लिहायचंय. गिव्हन काय काय आहे? आता इथे तुम्ही बघितलं, आता पहिलं ऑब्झर्वेशन मी कन्सिडर केलं तर तो स्टाफ माझा 3 हेअर मध्ये कट झालाय, तर 3 रिडिंग दाखवलेत, बरोबर का? डिप्रेशन मध्ये सुद्धा 3 हेअर मध्ये कट झालाय. पण तुम्हाला ते समजलं पाहिजे की त्यातलं अपर हेअर रिडिंग कोणतं आहे, लोअर कोणतं आहे आणि मिडल कोणतं. तर कसं ओळखणार तुम्ही ते रिडिंग अपर आहे का लोअर आहे का मिडल आहे? कसं समजेल तुम्हाला? काय सांगितलं मी? जे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ते अप्पर आणि जे लोएस्ट व्हॅल्यू आहे लोअर. एकदम बरोबर, एकदम बरोबर. ज्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ते कोणतं आहे? अप्पर रिडिंग. आणि ज्याचं रिडिंग हे कमी आहे ते काय असणार आहे? लोअर असणार आहे. आणि दुसरं ते राहिलेलं मिडल हे रिडिंग असणार आहे. एकदम बरोबर आहे. तर लगेच लिहून टाकायचं फॉर फर्स्ट ऑब्झर्वेशन. फर्स्ट ऑब्झर्वेशन कोणतं आहे तुमचं? अँगल ऑफ एलिव्हेशन आहे. फर्स्ट ऑब्झर्वेशन कोणतं आहे? अँगल ऑफ एलिव्हेशन आहे. तर फर्स्ट ऑब्झर्वेशन गिव्हन, इथं काय करायचं? S1 किती दिलाय? S1 किती दिलाय सांगा? S1 कसा कॅल्क्युलेट करणार? अपर रीडिंग मायनस लोअर रिडिंग. अप्पर रिडिंग किती येतं? 1.480. ओके, मॅक्झिमम व्हॅल्यू आहे रिडिंगची, म्हणजे ते अप्पर आहे. 1.480 वजा लोअर काय आहे? 0.800. 0.800 किती येते ते? 0.68 येतं. ओके, S1 काढलाय, इथे S1 करायचंय. झालंय. 0.36 36 येत आहे का? बघा 1.480 मायनस 0.800. 1.480 बरोबर आहे का? बघा S1 0. किती म्हणताय? 0. किती येते बघा? सगळ्यांनी कॅल्सी ठेवलाय का? 0.68 68 येते. बस 0.60 0.68 येते. 0.6 ओके ओके. S1 इक्वल टू 0.68. ओके, H1 काय असणार आहे सांगा? H1 म्हणजेच काय असणार आहे? H1 काय असणार आहे? H1 काय असणार आहे? सेंटर टू ग्राउंड सरफेस. म्हणजेच सेंट्रल हेअर रिडिंग. म्हणजेच काय असणार आहे H1? हे जे मिडल हेअर रिडिंग म्हणजेच H आहे, हे लक्षात ठेवायचं. मिडल हेअर रिडिंग म्हणजेच काय तुमचं? H आहे. तर इथलं काय आहे मिडल हेअर रिडिंग? 1.120. हे काय तुमचं H1 झालं. नंतर थिटा किती आहे? 8 डिग्री. θ1 केलं तरी चालेल आणि ह्याला θ2 केलं तरी चालेल. बघा तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. तर थिटा किती आहे पहिल्या ऑब्झर्वेशनचा? 8 डिग्री आहे. नंतर F/I किती आहे? 100 आहे. आणि F+D किती आहे? 0. F/I तुम्हाला दिलंय प्रॉब्लेम मध्ये आणि F+D 0 का आलाय? तर इन्स्ट्रुमेंटला टॅकोमीटर फिटेड विथ द अनालिटिक लेन्स म्हणलंय, म्हणून F+D ची व्हॅल्यू किती होतीये? 0 होतीये. ओके, तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये RL ऑफ बेंचमार्क कॅल्क्युलेट करायला सांगितलंय का? RL ऑफ बेंचमार्क कॅल्क्युलेट करायला सांगितलंय का? नाही. नाही. त्यामुळे इथला RL ऑफ स्टाफ स्टेशन काढायची गरज नाही. ओके, तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय? फाइंड द डिस्टन्स AB, म्हणजे हे AB डिस्टन्स. AB डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. फाइंड द डिस्टन्स AB आणि RL ऑफ स्टाफ स्टेशन B. मला सांगा AB आणि RL ऑफ B कोणतं केस आहे हो? डिप्रेशनची की एलिव्हेशनची आहे? डिप्रेशन डिप्रेशनची.
म्हणजे हे एबी डिस्टन्स म्हणजेच काय आहे, तुम्हाला D2 कॅल्क्युलेट करायचं आणि RL ऑफ स्टाफ स्टेशन बी हा डिप्रेशन मध्ये म्हणजे डिप्रेशनचेच तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचे, हे लक्षात ठेवा. तर फॉर फर्स्ट ऑब्झर्वेशन गिव्हन दिलंय, तर फक्त आता काय करायचं, फर्स्ट ऑब्झर्वेशन मध्ये D1 आणि V1 कॅल्क्युलेट करायचं, दुसरं काहीच नाही कॅल्क्युलेट करायचं. तर D1 कॅल्क्युलेट करा. D1 इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, F अपॉन I इंटू S cos स्क्वेअर थिटा प्लस F प्लस D cos थिटा. ओके, F अपॉन I इंटू S1 करायचं राहतंय बरं काय, लक्षात ठेवा. D1 इक्वल टू F अपॉन I इंटू S1 cos स्क्वेअर थिटा प्लस F प्लस D cos थिटा, फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे. व्हॅल्यू पुट करायचे. F अपॉन I किती आहे, 100 आहे. S किती आहे, 0.68 आहे. cos स्क्वेअर थिटा किती आहे इथं, 8 डिग्री आहे. प्लस F प्लस D ची व्हॅल्यू किती आहे, F प्लस D ची व्हॅल्यू किती दिली आहे, 0. किती आहे, 0. 0. म्हणजे पूर्ण टर्म 0 इंटू काही असलं तर काय येणार आहे तिथं, 0च येणार. ओके, 0 ने मल्टिप्लाय तर 0 म्हणजे टर्म 0 झाली. तर फक्त एवढं सॉल्व्ह करायचं. तर काय करा मग, cos स्क्वेअर थिटा जो आहे 8 तुमचा, cos स्क्वेअर इन ब्रॅकेट मध्ये 8 घ्यायचं. ओके, त्याची व्हॅल्यू बघा किती येते, किंवा डायरेक्ट केलं कॅल्सी मध्ये तरी चालेल. 100 इंटू 0.68 ब्रॅकेट मध्ये cos स्क्वेअर थिटा, त्या अजून ब्रॅकेट मध्ये 8 ब्रॅकेट कम्प्लीट आणि पुन्हा एकदा मेन ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, 100 इंटू 0.68 ब्रॅकेट मध्ये cos स्क्वेअर अजून स्मॉल ब्रॅकेट मध्ये 8 डिग्री ब्रॅकेट कम्प्लीट आणि मेन कॉसचा ब्रॅकेट कम्प्लीट. असं जर केलं तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळते. बघा मिळाला का, किती येते बघा, D1 इक्वल टू किती मिळालं, D1 इक्वल टू D1 इक्वल टू किती मिळालं सांगा मला फास्ट मध्ये. कॅल्क्युलेट करताय का, हे सांगताय ते सांगताय, मग आपण कोणतरी सांग, तुम्हाला सगळ्यांना कॅल्सी आणायला सांगितलं होतं. D1 इक्वल टू किती येते व्हॅल्यू, हा सांगा फास्ट. सर cos D1 इक्वल टू 66.68 येते का, सर वेगळे आले. नाही येत. नाही येत. किती येते बघा तुमचं, सांगा मला. किंवा आधी 2.050. काय नाही तर आधी cos स्क्वेअर थिटा फाइंड आउट करा, नंतर त्याला ती व्हॅल्यू सर मल्टिप्लाय करा 100 इंटू 0.68. सर 67.33 आले. मग किती व्हॅल्यू येते बघा, D1 इक्वल टू 66.68. हा 66.68च यायला पाहिजे. कसं करताय बघा तुम्ही, कॅल्सी मध्ये जर थोडं कॅल्क्युलेशन बघा कसं जमतं तुम्हाला. नाही तर तुम्ही काय करा, cos 8 डिग्री स्क्वेअर केलं तर बघा एकदा. ओके, 66.68 मीटर यायला पाहिजे, कारण की ज्यांचे नोट्स आहेत, नोट ते मी ह्याच्यातून घेतलंय पुस्तकात, त्यामुळे चुकीचं नसणार आहे. V1 इक्वल टू F अपॉन I इंटू S1. बघा वर्टिकल डिस्टन्स V चा फॉर्म्युला काय, V1 इक्वल टू F अपॉन I इंटू S1 साइन 2 थिटा अपॉन 2 प्लस F प्लस D साइन थिटा. ओके, तर F अपॉन 100 आहे, S1 किती आहे 0.68 आहे, साइन 2 थिटा किती आहे 8 डिग्री डिवायडेड बाय 2 प्लस 0. तर V1 किती येते बघा, आधी भागाकार सॉल्व्ह करायचा आहे.
तुम्ही सॉल्व्ह करचाल का? आपण थांबावं लागतं सारखंच. V1 इक्वल टू 9.37 मीटर येत आहे. ओके, नेक्स्ट फॉर सेकंड ऑब्झर्वेशन, सगळ्यांनी लक्ष द्या. फॉर सेकंड ऑब्झर्वेशन, आता सेकंड ऑब्झर्वेशन मी कन्सिडर केलं तर ह्याच्या गिव्हन लिहायचं पहिल्यांदा. S2 किती आहे सांगा बरं, S2 कसा येणार आहे सांगा. S2 कसा येणार आहे? S2 इक्वल टू काय असणार आहे? सेकंड ऑब्झर्वेशन कशाचं आहे? अँगल ऑफ डिप्रेशनचं. तर S2 काय असणार आहे सांगा. S2 काय असणार आहे? एवढा वेळ लागतो सांगायला. minus 0.19. मायनस कसा फाइंड आउट केला S2? upper reading One minus point- lower minus reading. lower. 1.140 हे तुमचा अप्पर आहे आणि लोअर काय 1.235 आहे. ओके, 1.330 तुमचं अप्पर हे रिडिंग आहे. लोअर हे रिडिंग कोणते? 1.140. सांगा किती येत आहे? 0.19. 0.19 येते. ओके, S2 इक्वल टू किती आहे? 0.19. जम्बलिंग करू नका. S2 म्हणजे तुमचं हे ह्यातला अपर हे रिडिंग म्हणजे सगळ्यात मॅक्झिमम 1.330. नंतर लोअर म्हणजे कमी 1.140 आणि मिडल म्हणजे तुमचं H असणार आहे. तर S2 इक्वल टू काय मिळालं तुम्हाला? अपर हे मायनस लोअर 0.19 मिळालं. S2 किती आहे? ह्यामधलं जे रिडिंग राहिलं ते काय असणार? H2 किती येते? 1.235. हे काय झालं मिळालं तुम्हाला? H2 मिळालं 1.235. नंतर थिटा किती आहे? सेकंड ऑब्झर्वेशनचा थिटा किती आहे? 4 डिग्री आहे. थिटा किती आहे? 4 डिग्री. नंतर F अपॉन I किती? 100 आणि F प्लस D काय? 0. तर इथं D2 आणि V2 काढायचं. D2 काय आहे? DT इक्वल टू बघा, D2 इक्वल टू F अपॉन I इंटू S2. S2 काय घेतोय? सेकंड ऑब्झर्वेशन आहे. D2 इक्वल टू F अपॉन I इंटू S2 cos स्क्वेअर थिटा प्लस F प्लस D cos थिटा. व्हॅल्यू पुट केल्या D2 किती मिळाला आपल्याला? 18.90 मीटर मिळाला. नंतर V2 इक्वल टू F अपॉन I इंटू S2 sin 2 थिटा अपॉन 2 प्लस F प्लस D sin थिटा. ओके, व्हॅल्यू पुट करा फॉर्म्युलामध्ये. तुम्हाला V2 किती मिळतं? 1.32 मीटर मिळतं. ओके, V2 काढलं. आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं होतं? हॉरिझॉन्टल डिस्टन्स AB. हॉरिझॉन्टल डिस्टन्स AB म्हणजेच काय काढलं आपण इथं? D2 फाइंड आउट केला. काय फाइंड आउट केला? D2 फाइंड आउट केला. ओके, थेरी जर एक्झाम साठी जर तुम्ही इथपर्यंत सॉल्व्ह केलं तर 3 मार्क मिळेल 6 पैकी. तर D2 इक्वल टू 18.90. ओके, 18.90 मीटर. तुम्हाला काय मिळालं? हॉरिझॉन्टल डिस्टन्स D मिळालं. म्हणजे जे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले प्रॉब्लेम मध्ये, हॉरिझॉन्टल डिस्टन्स AB म्हणजे D2 तुम्ही इथं काय केलं? फाइंड आउट केलं. ओके, D2 झाल्यानंतर आता RL ऑफ स्टाफ स्टेशन B फाइंड आउट करायचं. ओके, RL ऑफ स्टाफ स्टेशन B मला सांगा, RL ऑफ स्टाफ स्टेशन B अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये का डिप्रेशन मध्ये? Depression. Depression. डिप्रेशन मध्ये. म्हणजे फॉर्म्युला कोणती युज करणार तुम्ही? Depression. डिप्रेशनची युज करणार. बघा आता इथं RL ऑफ स्टाफ स्टेशन B असणार. इथं P च्या जागी काय असणार आहे? RL ऑफ स्टाफ स्टेशन B इक्वल टू RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस मायनस B मायनस H. बरोबर आहे का हा फॉर्म्युला? फॉर्म्युला बरोबर आहे का चुकलाय बघा? हा, फॉर्म्युला बरोबर आहे का हा डिप्रेशन मधला? हा नाही सांगा काहीतरी. Yes, बरोबर. sir. Yes sir, बरोबर. तर अँगल ऑफ डिप्रेशन मधला तुम्हाला जर बघा इथं अँगल ऑफ डिप्रेशन ही केस आहे आणि RL ऑफ स्टाफ स्टेशन B कुठे आहे? डिप्रेशन मध्ये. म्हणजे RL ऑफ स्टाफ स्टेशन जर डिप्रेशन मध्ये असेल आणि त्या पॉईंटचा RL काढायचा असेल तर फॉर्म्युला हा यूज करायचा म्हणजे बरोबर आहे. RL ऑफ स्टाफ स्टेशन आता तिथं B आहे. B इक्वल टू RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस मायनस B मायनस H. पण मला सांगा बरं, मी हा फॉर्म्युला आधी पुट करतो. ओके, पण मला सांगा हे ऑब्झर्वेशन आहे अँगल ऑफ डिप्रेशनचं पहिलं आहे का दुसरं आहे? हो, दुसरे. एकदम बरोबर, दुसरं आहे. तर बघा RL ऑफ स्टाफ स्टेशन P च्या जागी मी काय घेतलं? P इक्वल टू RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस मायनस B मायनस H आहे का इथं?
मायनस बी मायनस एच आहे ना. ओके, पण अँगल ऑफ डिप्रेशन, ओके, अँगल ऑफ डिप्रेशन हे माझं सेकंड ऑब्झर्वेशन होतं, म्हणून मी काय केलं इथं मायनस B2 मायनस H2 केलं. समजलं का सगळ्यांना? बघा, Yes, sir. मायनस बी मायनस Yes, एच sir. आहे, पण अँगल ऑफ डिप्रेशन माझ्यासाठी कोणती केस आहे? सेकंड ऑब्झर्वेशन आहे. कोणतं ऑब्झर्वेशन आहे? सेकंड. त्यामुळे मी काय केलं इथं मायनस B2 मायनस H2 केलं. ओके, आता RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस काढायचा आहे. ओके, RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस काढायचं, तर फॉर्म्युला कोणता आहे? RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस फाइंड आउट करण्यासाठी RL ऑफ बेंचमार्क प्लस H मायनस P. ओके, RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस काढायचा आहे, फॉर्म्युला कोणता आहे? RL ऑफ बेंचमार्क प्लस H मायनस V. ओके, म्हणजे तुम्हाला RL ऑफ स्टाफ स्टेशन बी चा फॉर्म्युला बघा कळतोय का? ह्या डायग्राम वरनं कळालं तर लय भारी, पाठ करण्यापेक्षा. तर RL ऑफ स्टाफ स्टेशन बी मला इथं पोहोचायचंय. ओके, मला इथं पोहोचायचंय, बरोबर आहे का नाही? पण मला इथं इथल्या पॉईंटचा जर RL काढायचा असेल तर मला कुठल्या पॉईंटचा RL माहित पाहिजे? इथल्या पॉईंटचा, म्हणजे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटचा RL, एक्स ऑफ द इन्स्ट्रुमेंटचा RL मला माहित असणं गरजेचं आहे. ओके, त्याचा मला मिळाला तर मी कसा फाइंड आउट करू शकतो? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजेच एक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट किंवा RL ऑफ एक्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट. ओके, HI नंतर मायनस V. ओके, V2 तुमच्याकडे आहे आणि मायनस H. बघा, HI मायनस V आणि मायनस H केल्यानंतर तुम्हाला काय मिळतंय? इथल्या पॉईंटचा RL मिळतं. RL ऑफ B कसा मिळणार आहे? ह्या पॉईंटचा RL माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट एक्स ऑफ द इन्स्ट्रुमेंटचा RL. तर HI एक्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट मायनस V, हे डिस्टन्स तुमच्याकडे आहे V, आणि मायनस H केल्यानंतर काय मिळणार तुम्हाला? RL ऑफ स्टाफ स्टेशन B मिळणार. ओके, पण मला इथे HI माहितीये का? मला HI चा RL माहितीये का? RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस माहितीये का? दिलाय का तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये? RL ऑफ नाही. इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस नाही दिला. ओके, हा, कुठल्या पॉईंटचा RL माहितीये? मला RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस म्हणजे HI माहित नाही, RL ऑफ HI RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस माहित नाही, पण हा कॅल्क्युलेट करण्यासाठी मला कुठल्या तरी पॉईंटचा RL माहित पाहिजे. मला तुम्हाला कुठल्या पॉईंटचा RL माहिती हो इथं सध्या? Benchmark. RL ऑफ बेंचमार्क माहिती. कुठला माहितीये? RL ऑफ बेंचमार्क माहिती, बरोबर आहे का? तर RL ऑफ बेंचमार्क माहितीये, मला ह्यातल्या पॉईंटचा RL कॅल्क्युलेट करायचा आहे. तर फॉर्म्युला काय हो? फॉर्म्युला जरी नसला तरी आपण तयार करू शकतो. RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू RL ऑफ बेंचमार्क. ओके, RL ऑफ बेंचमार्क, RL ऑफ बेंचमार्क प्लस काय करायचं? बघा इथं फॉर्म्युला आपल्याला दिलाय, प्लस काय करायचं? प्लस H. ओके, RL ऑफ बेंचमार्क प्लस H मायनस V, म्हणजे मला इथल्या पॉईंटचा पाहिजे, इथल्या पॉईंटचा हे HI हाईट ऑफ द इन्स्ट्रुमेंट किंवा एक्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट, इथल्या पॉईंटचा RL कॅल्क्युलेट करायचं. मग त्यासाठी मला RL ऑफ बेंचमार्क माहितीये, RL ऑफ बेंचमार्क प्लस H. ओके, RL ऑफ बेंचमार्क प्लस H. ओके, आणि तुम्हाला इथल्या पॉईंटचं माहिती म्हणून मी काय केलं? एवढं पूर्ण काय केलं? वजा केलं त्यात. RL ऑफ बेंचमार्क प्लस H1 आणि मायनस V1 केलं की तुम्हाला काय मिळते? इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस मिळते. पण जर नाही तुम्हाला जरी समजलं हे कसा फॉर्म्युला आला तर डायरेक्ट हे पाठच पाहिजे तुम्हाला. ओके, तर फक्त अँगल ऑफ एलिव्हेशन अँड डिप्रेशन मधले RL ऑफ स्टाफ स्टेशनचे फॉर्म्युला माहित पाहिजे. तर बघा, आता हा जो तुमचा लेव्हलिंग स्टाफ स्टेशन आहे, ओके, जे काही स्टाफ स्टेशन आहे ते अँगल ऑफ डिप्रेशन मधलं, तर मी हा फॉर्म्युला यूज केला, सेकंड फॉर्म्युला यूज करतोय. RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस माहित नाही म्हणून RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू RL ऑफ बेंचमार्क प्लस H मायनस V. पण मला सांगा इथं RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस फाइंड आउट करताय तुम्ही. ओके, तर RL ऑफ बेंचमार्क प्लस H मायनस V. RL ऑफ बेंचमार्कचं ऑब्झर्वेशन किती होय हो? RL ऑफ बेंचमार्कचं ऑब्झर्वेशन किती होय? फर्स्ट.
पहिलं ऑब्झर्वेशन आहे. तर काय फॉर्म्युला तयार होणार तुमचा? RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू RL ऑफ बेंचमार्क प्लस H मायनस V होतं, पण RL ऑफ बेंचमार्क फर्स्ट ऑब्झर्वेशन मध्ये म्हणून मी इथं काय केलं, H1 मायनस V1 केलं. RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू RL ऑफ बेंचमार्क प्लस H1 मायनस V1 केलं. ओके, तर RL ऑफ बेंचमार्क 100 आहे, H1 तुम्ही कॅल्क्युलेट केलाय 1.120 मायनस V1 पण आहे 9.37. RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस मिळाला तुम्हाला 91.75. नंतर हीच RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस ची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलामध्ये काय करायचं, पुट करायची. RL ऑफ स्टाफ स्टेशन B इक्वल टू 91.37 काय आहे तुमचा, 75 पाहिजे तिथं, मायनस हा तुमचा RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस आहे, मायनस V2 काय कॅल्क्युलेट केलाय 1.32 मायनस H2 काय तो पण गिव्हन आहे 1.235. तुम्हाला गिव्हन डाटा पाहिजे ह्या फॉर्म्युल्यासाठी, त्यामुळे असं ऑब्झर्वेशन नुसार जायचं. फर्स्ट ऑब्झर्वेशन D1 V2 कॅल्क्युलेट केला, सेकंड ऑब्झर्वेशन D2 V2 RL ऑफ स्टाफ स्टेशन RL ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस कॅल्क्युलेट करायचं. ओके, फर्स्ट ऑब्झर्वेशन सेकंड ऑब्झर्वेशन गिव्हन लिहायचंय, S1 काढायचा, थिटा H1 काय आहे, F प्लस D काय आहे, F प्लस F आपण I काय, फर्स्ट ऑब्झर्वेशन, नंतर त्यावर D1 V1 काढा, सेकंड ऑब्झर्वेशन D2 V2 काढा, नंतर लेवलिंग स्टाफ स्टेशन फाइंड आउट करा, RL ऑफ स्टाफ स्टेशन. ओके, तर RL ऑफ स्टाफ स्टेशन B कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला काय मिळते 89.195 मिळते. ओके, थोडस तुम्ही स्वतः तयारी केली, जरा ट्राय केला, सॉल्व्ह करत राहिला तरी खूप सोपं. ओके, तर पहिल्यांदा काय करा,